एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यातील एका गावात समोर आलाय। कुटुंबातल्या मुलीच्या मृत्यूनंतर ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप। मालेगावात देशी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, 2 जिवंत काडतुसही जप्त, आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल। चिपळूणच्या परशुराम घाटाला लोखंडी जाळ्यांचं संरक्षण, पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे प्रयत्न, 150 मीटर लांब आणि 15 मीटर उंचीची लोखंडी जाळी उभारणार। हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील कुरुंदामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून तिजोरी चोरी प्रकरणी तपास सुरू, चोरांच्या शोधासाठी 5 पथकं तैनात, तिजोरीत 7,18,000ची रक्कम। जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची 7 प्रकरणं मंजूर, 7 कुटुंब सरकारी मदतीसाठी पात्र, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार सरकारी मदत। नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी इथल्या शेतकऱ्याचं कांद्यावर तणनाशक फवारणी केल्यानं नुकसान, खासगी कंपनीचं तणनाशक वापरल्यानं 50 एकरावरील कांद्याचं नुकसान, कृषी विभाग पंचनामा करत असताना शेतकऱ्याचा आक्रोश। भंडारा जिल्ह्यात हत्तीरोगामुळे थैमान, लाखनी, मोहाडी, तुमसर तालुक्यात जिल्हा हिवताप विभागामार्फत विशेष औषधोपचार मोहीम राबवली जाणार, विशेष मोहीम 10 फेब्रुवारीपासून सुरू करणार। साताऱ्यातील माजीपेठ, सोमवारपेठ भागात वारंवार तरसाचं दर्शन, सीसीटीव्हीत तरसाचा वावर कैद, वन विभागानं शोध घेऊनही तरस न सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण। परभणीत वीज चोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम, 195 वीज चोरीच्या घटनांमध्ये दंडात्मक कारवाई, तर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कारभार फक्त 40% कर्मचाऱ्यांवर सुरू, विद्यापीठात तब्बल 1600 पद रिक्त, पदभरती करण्याची मागणी। कोकणातील अवैध मासेमारीला आळा बसणार, समुद्र किनाऱ्यांवर ड्रोनची 24 तास नजर, 9 दिवसातच 27 बोटींवर कारवाई।